नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालक विद्यार्थी मार्गदर्शन या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप सहर्ष स्वागत आहे। मंडळी, नुकतंच दीपावलीच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि प्रत्येक घरामध्ये लक्ष्मीपूजनाची धामधूम सुरू असेल। प्रत्येकाला जीवनामध्ये यश, संपदा, वैभव आणि लक्ष्मीची प्राप्ती व्हावी अशी अपेक्षा असते आणि याचसाठी माणूस अहोरात्र मेहनत घेत असतो। मग त्याच दृष्टिकोनातून पालक आपल्या मुलांना सुद्धा घडवण्याचा प्रयत्न करत असतात, जेणेकरून की विद्यार्थी जीवनामध्ये यशस्वी होतील। पण हे सांगत असताना विद्यार्थ्यांना आज कथेच्या स्वरूपातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे। कारण प्राचीन कालखंडातली जी समुद्रमंथनाची कथा आहे आणि त्याच समुद्रमंथनातून लक्ष्मी बाहेर आलेल्या होत्या आणि त्यांनी सृष्टीला वरदान देऊन यश आणि वैभव प्राप्त करून दिलं। त्याच प्रकारे विद्यार्थी जीवनामध्ये जीवन जगत असताना ज्या काही अडचणी येतात त्या अडचणीवर मात करून ज्याप्रमाणे समुद्रमंथनातून देवांना अमृत प्राप्त झालेलं होतं तसं अमृत विद्यार्थ्यांना प्राप्त करायचे, म्हणजे यश मिळवायचे। मग यश मिळवण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे त्या संदर्भातली माहिती आज आपण या विषयामध्ये पाहणार आहोत। तर आजचा विषय आहे मंथन। मंथन म्हणजेच समुद्रमंथन। कारण या समुद्र मंथनातून विद्यार्थ्यांना नेमकं काय प्राप्त होईल, तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनातलं मंथन म्हणजे समुद्र मंथन आहे। कारण व्यक्तीच्या मनामध्ये चांगले आणि वाईट विचारांचं युद्ध सतत सुरू असतं। मग वाईट विचार म्हणजे दानव आणि चांगले विचार म्हणजे देवरूपी नैतिक मूल्य या कथेपासून आपल्याला मिळतात। आणि या कथेचा अर्थ असा निघतो की जेव्हा समुद्र मंथनामध्ये देव आणि दानवांनी एकत्र येऊन अमृत प्राप्त करण्यासाठी समुद्र मंथन केलं, तेव्हा सुरुवातीला विष बाहेर आलं। विष म्हणजे हलाहल आणि नंतर शेवटी अमृत बाहेर आलं। मग आता हे अमृत म्हणजे काय, तर जेव्हा व्यक्ती एखादी अशक्य गोष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा सुरुवातीला त्याला त्रास सहन करावा लागतो, अतोनात हार मानावी लागते, प्रयत्न करावे लागतात। त्याच प्रकारे विद्यार्थ्यांचं जीवनही एक समुद्र मंथनासारखं आहे। मग ते मंथन त्यांनी कशाचं करायचं, तर विद्यार्थ्यांनी आपल्या आतल्या गुणदोषांचं, विचारांचं, स्वप्नांचं विश्लेषण करायचं। कारण विद्यार्थ्याच्या आयुष्यातही समुद्र मंथनासारखंच विचारांचं मंथन सुरू असतं। त्याप्रमाणे सुरुवातीला विष बाहेर आलं आणि त्या गोष्टी कुणालाच आवडल्या नाहीत, नको होत्या। त्याच प्रकारे विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यास, शिस्त, ध्येय, अपयश या सगळ्याच गोष्टी नको असतात। पण जर विद्यार्थ्यांनी या गोष्टीची सवय लावून घेतली, या गोष्टीसोबत युद्ध करायचं त्यांनी ठरवलं, तर शेवटी त्यांना अमृत म्हणजेच यश मिळाल्याशिवाय राहणार नाही। कारण मंथनात जे दोन बाजू वापरल्यात, देव आणि दानव, तसंच व्यक्तीच्या जीवनामध्ये चांगले विचार आणि वाईट विचार असतात। त्यांचं युद्ध डोक्यामध्ये सतत सुरू असतो, आपल्याला काय पाहिजे आणि आपण कशासाठी प्रयत्न करत आहोत। मग यासाठी देव म्हणजे आपल्या मनात असलेली सकारात्मक विचारशक्ती, संयम, मेहनत आणि श्रद्धा, आणि दानव म्हणजे आळस, राग, मत्सर, एखाद्या विषयाची वाटणारी भीती आणि डोक्यामध्ये सुरू असलेले नकारात्मक विचार। पण प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे दोन्ही बाजू आपल्या डोक्यामध्ये विचार करून कोणती बाजू बळकट करायची आणि कोणत्या बाजूवर आपल्याला यश मिळवायचं हे त्यांनी ठरवले पाहिजे। परीक्षेच्या वेळी त्यांच्या आतमधला आवाज येतो की मी करू शकत नाही, पण थोडा त्यांनी जर विचार केला, थोडा प्रयत्न जर केला, तर त्यांना लगेच वाटतं की अरे हे मला येतंय, हे मला जमतंय। म्हणजे मनातील संघर्ष विद्यार्थ्यांनी कोणता बळकट करायचा, सकारात्मक का नकारात्मक। जो विद्यार्थी सकारात्मक विचार करतो त्याची बाजू बळकट होते आणि तो यशरूपी अमृत सहज प्राप्त करू शकतो। कारण जर आपण वाईट विचारांकडे आपलं मन वळवलं तर त्या ठिकाणी ज्याप्रमाणे विष बाहेर आलं सुरुवातीला, त्याप्रमाणे विद्यार्थ्याच्या डोक्यामधून सगळे नकारात्मक विचार बाहेर येतील आणि त्याला जीवनामध्ये प्रयत्न
करायला ते थांबवले जातील आणि त्यामुळं मग त्यांना अपयश येईल, टीका सहन कराव्या लागतील, त्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास कमी होईल आणि यामुळं विद्यार्थी स्पर्धेमध्ये टिकणार नाही. पण जर विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं की मला विषयाशिवाय अमृत पाहिजे, विष नको आहे, त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन, स्वतः प्रयत्न केलं तर यश गाठता येतं, म्हणजे त्याला यशरूपी अमृत सहज प्राप्त होऊ शकतं. त्याचप्रमाणे एखादा जर विद्यार्थी असेल आणि तो रोज अभ्यास करतो, पण काही वेळेस त्याला सुरुवातीला समजा एखाद्या विषयात मार्क कमी पडले, तर मार्क कमी पडल्यानंतर हार मानायची नाही. कारण आपण जर जीवनामध्ये हार मानली तर या ठिकाणी आपण पुढे जाऊ शकणार नाही. पण जेव्हा एखादी गोष्ट नकारात्मक आपल्या जीवनामध्ये घडते, त्याचा उपयोग आपण औषधासारखा करायचा. म्हणजे ते औषध जसं विष पिल्यानंतर महादेवाने सृष्टीचं रक्षण केलं, त्याच प्रकारानं त्या विद्यार्थ्याने जर हार मानून मी प्रयत्न करणार आहे असं ठरवलं, तर त्याला त्याच्या डोक्यामध्ये सकारात्मक विचार येतील आणि तो विद्यार्थी त्याला ज्ञान प्राप्त होईल, त्याचा आत्मविश्वास वाढेल आणि स्वप्नपूर्तीसाठी मी काय करायला पाहिजे यासाठी स्वतः तो विचार करून आपला मार्ग निवडेल. म्हणजे मी खूप परिश्रम केले तर मला संघर्षातून यश मिळालं असं तो स्वतः या ठिकाणी सांगू शकेल. आणि हीच गोष्ट आपल्याला समुद्र मंथनातून शिकायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, समुद्र मंथन ही प्रतिकात्मक कथा तुमच्यासाठी सांगितलेली आहे. म्हणजे ज्याप्रमाणे चांगल्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी आपल्याला युद्ध करावं लागतं, आपल्या आंतरिक असलेल्या नकारात्मक गोष्टीच्या विरोधामध्ये आपल्याला सक्षमपणे तयार व्हावं लागतं. जसं की उदाहरणार्थ राग आहे, आळस आहे, द्वेष आहे, या सर्व गोष्टी आपण सोडून दिल्या पाहिजेत आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा, नियमित अभ्यास करायची सवय लावायची, नकारात्मक विचारापासून दूर जायचं. असं जर केलं तर आपल्याला जीवनामध्ये हार कधीच मिळणार नाही, आपल्याला यशरूपी अमृत नक्कीच मिळेल. आणि ह्या गोष्टी प्रत्येकाने अनुभवातून शिकायला पाहिजेत की मी काय केल्यानंतर माझ्या बाबतीत हे वाईट घडलं, हे त्या गोष्टींपासून जर त्यांनी धडा घेतले तर विद्यार्थी यशाकडे जातील. यासाठी त्यांच्या डोक्यामध्ये सतत मंथन पाहिजे. मंथन म्हणजे चिंतन, समज, सहानुभूती या सगळ्या गोष्टीचा विचार त्यांनी केला पाहिजे, जेणेकरून की त्यांना शेवटी चांगल्या गोष्टी प्राप्त होतील. आणि यासाठी पालकांनी सुद्धा त्यांना सहकार्य करणं अपेक्षित आहे. एखाद्या विद्यार्थी एखाद्या विषयात मागं पडला तर पालक लगेच टीका करतात, त्याला काहीच येत नाही, सोडून द्या, त्याला काहीच येणार नाही, असं न म्हणता आपण स्वतः रागावर संयम ठेवला पाहिजे. विद्यार्थ्यांना ज्या गोष्टी कमकुवत आहेत त्यांच्या, त्या गोष्टीबद्दल त्यांना जर समजावून सांगून त्यांना जर आपण तयार केलं मानसिकदृष्ट्या, तर विद्यार्थी स्वतः स्वयंप्रेरणेने अभ्यास करेल. आणि विद्यार्थ्याचं जीवन हे अखंड मंथन असतं. त्याला कधी आनंद मिळतो, कधी संकट येतं, कधी थकवा येतो. पण अशा वेळेस आपण जर त्यांना सहकार्य केलं, सहानुभूतीनं त्यांना सांभाळलं, तर ते सहज त्याच्या अपयशामधून मार्ग काढतील. आणि शेवटी ज्याप्रमाणे देवांना अमृत मिळालं, त्याप्रमाणे त्यांना यशरूपी अमृत जरूर मिळेल. कारण देव आणि दानव या दोघांमध्ये जे शेवटपर्यंत टिकले त्यांनाच अमृत मिळालं. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी सुद्धा शेवटपर्यंत टिकून राहून मेहनत करत राहायचं आणि स्वतः प्रयत्नांचे मार्ग शोधत राहायचं. कारण प्रयत्न म्हणजेच मंथन आहे आणि यश हे त्याचं अमृत आहे. तर यासाठी विद्यार्थ्यांनी सदैव प्रयत्नरत राहा. पालक आणि शिक्षक हे या मंथनाच्या देवाचे साथीदार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या चुका ओळखा, प्रयत्न करत राहा. एखाद्या गोष्टीविषयी राग मनात धरण्यापेक्षा यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्न जर करत राहिलो तर अडचणीवर मात करून तुम्हाला यश नक्की प्राप्त होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारची माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा.